नमस्कार. मुलुक महाराष्ट्रमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. अमरावतीचा पुढचा खासदार हा भाजपचा असेल तर बडनेराचा आमदारही भाजपचाच राहील अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमरावतीमधल्या राणा दाम्पत्याच्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय. मी माननीय देवेंद्रजी गोविंदाजी आपल्या समोर या ठिकाणी सांगतोय की अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळाचा असेल आणि बडनेराचा पुढचा आमदार सुद्धा हा कमळाचा असेल. आपण या ठिकाणी पुढचा खासदार कमळाचा नाही आणि माननीय आमदार. तर नेमकं राणा आणि राजकारण काय आहे संबंध? आजपर्यंत कशा प्रकारे हे राजकारण राणा दाम्पत्याने देखील केलेलं आहे किंवा राणा दाम्पत्य यांच्याचकडे हा थेटपणे रोख आहे का असा सवाल देखील विचारला जाऊ लागलाय. तर खासदार नवनीत राणा या 2019 साली लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती विजयी झालेल्या होत्या. तर रवी राणा हे देखील बडनेरा मतदारसंघातून विधानसभेवरती अपक्ष विजयी झालेले होते. निवडणुकीवेळी दोघांनीही भाजपच्या बाजूने भूमिका घेतली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्रीवरती जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचा वाद सर्वश्रुत आहे. त्यानंतर दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. दोघांना अटक केली गेली. राणांमुळे आनंदराव अडसुळांच्या अडचणीची देखील शक्यता आहे. बंडामुळे अडसूळ हे शिंदे गटात आहेत. अडसुळांची नेतेपदी निवडही झाली. एकनाथ शिंदे आणि आनंदराव अडसूळ ही जागा भाजपसाठी सोडणार का हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. तर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे खऱ्या अर्थाने गरिबांचे कैवारी आहेत. हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं होतं. आता आमचं सरकार आहे. आमचं सरकार हे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणार आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते. आपलं सरकार आलं तर कसं खुलं खुलं वाटतं. 2 वर्ष बंदिस्त होतो. आता दहीहंडी जोरात, मग गणेशोत्सव, त्याच्यानंतर नवरात्री उत्सव, त्याच्यानंतर दिवाळी, शिवजयंती, आंबेडकर जयंती, सगळे उत्सव. कारण आता आपलं सरकार आलं. जे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेलमध्ये टाकणार नाही. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं सरकार आता आलं. मी तर रवी राणा आणि नवनीत राणा यांचं अभिनंदन करतो. अरे हे असे लढणारे लोक होते की ज्यावेळी रावणाला लाजवेल अशा प्रकारे हनुमंताचा जय जयकार करणं या महाराष्ट्रामध्ये पाप झालं होतं. त्यावेळी हे रवी राणा आणि नवनीत राणा मैदानात आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला जेलमध्ये टाका पण आम्ही हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय थांबणार नाही. आता अमरावती जिल्हा असेल, आपला विदर्भ असेल, आता मागे वळून पाहायचं नाही. आता पुढेच जायचं, विकास करायचा. ही जी दहीहंडी आहे ही विकासाची हंडी आहे. दहीहंडी फोडल्यानंतर त्यातली मलाई प्रत्येकाला वाटायची असते. ती एकट्याने खायची नसते. तसंच
विकासाची हंडी फोडून एकनाथ शिंदेजी आणि मी विकासाची मलाई तुमच्यापैकी प्रत्येकापर्यंत पोहोचवल्याशिवाय थांबणार नाही।